नमस्कार. आपण ऐकत आहात श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8. मग अर्जुने म्हणितले, हा होजी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरूपीजो. सांगा कवणते ब्रह्म, कायसया नाम कर्म, अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अधिभूत ते कैसे, एथ अधिदैवते कवण असे. हे उघड मी परी असे, ऐसे बोला. देवा अधियज्ञ तो काही, कवणपा इये देही. हे अनुमानासी काही, दिठीन भरे. आणि नियता अंतःकरणी, तू जाणी जसी देह प्रयाणी. ते कैसे निही शांग्रपाणी, परिसवा माते. देखा धवळारी चिंतामणीचा, जरी पहुडला होय देवाचा. तरी वोसणाताही बोलू तयाचा, परिसोपून वचे. तैसे अर्जुनाचिया बोलासवे, आले तेची म्हणितले देवे. ते परियसे गा बरवे, जे पुसिले तुवा. किरीटी कामधेनुचा पाडा, वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. म्हणूनी मनोरथ सिद्धीचिया चाडा, तो नवल नोहे. कृष्ण कोपोनी ज्यासी मारी, तो पावे ब्रह्मसाक्षात्कारी. मा कृपेने उपदेशु करी, तो कैशा परी न पवेल. जय कृष्णची होईचे आपण, तै कृष्ण होय आपुले अंतःकरण. मग संकल्पाचे अंगण, वोळंगती सिद्धी. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनीची अति निस्सीम. म्हणूनी तयाचे काम, सदा सफळ. या कारणे श्री अनंते, ते मनोगत तयाचे पुसते. होईल जाणवनी आई ते, वोगरुनी ठेविले. जे अपत्य ठाणीहुनी निगे, तयाची भूक ते मायेसेची लागे. एरवी ते शब्दे काय सांगे, मग स्तन्य दे येरी. म्हणूनी कृपाळुवा गुरुचिया ठाई, हे नवल नोहे काही. परी ते असो आई काकाई, जे देव बोलते जाहले. मग म्हणितले सर्वेश्वरो, जे आकारी इये खोकरे. कोंदले असत न खिरे, कवणे काळी. एरवी सपुरपण तयाचे पहावे, तरी शून्यची नव्हे स्वभावे. वरी गगनाचे नि पालवे, गाळूनी घेतले. जे ऐसेही परी विरुळे, इये विज्ञानचिये खोळे. हालवलेही न गळे, ते परब्रह्म. आणि आकाराचे नि जालेपणे, जन्मधर्मार्थे येणे. आकारलोपी निमणे, नाही कही. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती. तया नाम सुभद्रापती, अध्यात्म गा. मग गगनी जेवी निर्मळे, नेणो कैची एके वेळे. उठती घनपटळे, नाना वर्णे. तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, महदादी भूतभेदे. ब्रह्मांडाचे बांधे, होची लागती. पै निर्विकल्पाची बरडी, फुटे आदी संकल्पाची विरुडी. आणि ते सवेची मोडोनिये ढोंडी, ब्रह्मगोळ कांचा. तया एकेकाचे भीतरी पाहिजे, तव बीजाचाची भरिला देखिजे. माझी होतिया जातिया नेणीजे, लेख जीवा. मग तया ब्रह्म गोळकांचे अंशाश, प्रसवती आदी संकल्प असमसास. हे असो ऐसी बहुअस, सृष्टी वाढे. परी दुजे नवीन एकला, परब्रह्मीची संचला. अनेकत्वाचा आला, पूर जैसा. तैसा समविषमत्व नेणो कैसे, वायांची चराचर रचे. पाहता प्रसवतिया योनीचे, लक्ष दिसती. येरी जीव भावाची पालविये, काही मर्यादा करू नये. पाहिजे कवण हे आघवेविये, तव मूळ ते शून्य. म्हणूनी करता मुदल न दिसे, आणि सेखी कारणही काही नसे. माझी कार्यची आपैसे, वाढो लागे. ऐसा करते नवीन गोचरू, अव्यक्ती हा आकारू. निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म. आता अधिभूत जे म्हणिपे, तेही सांगो संक्षेपे. तरी होय आणि हारपे, अभ्र जैसे. तैसे असते पण आहाच, नाही होईचे हे साच. जया ते रूपा आणि ती पांच पाच, मिळोनिया. भूतांते अधिकरुनी असे, आणि भूतसंयोगे तरी दिसे. जे वियोगा वेळे, भ्रंशे नामरूपादिक. तया ते अधिभूत म्हणिजे, मग अधिदैव पुरुष जाणिजे. जेणे प्रकृतीचे भोगिले, उपार्जिले. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु. जो देहास्तमानी वृक्षु,
संकल्प विहंगमाचा, जो परमात्माची परी दुसरा, जो अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नीची या वोरबारा, संतोषे शिणे जीव येणे नावे, जया ते आळवीचे स्वभावे, ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे, आता इयेची शरीरग्रामी, जो शरीर भावा ते उपशमी, तो अधियज्ञू एथगामी पंडू कुमरा, येर अधिदैवाधिभूत, तेही मीची कीर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत, ते काय सांके नोहे, तरी ते पंधरे पण न मिळे, आणि किडाळाची आई अंशा न मिळे, परिजव असे तयाचेनी मिळे, तव सांकेची म्हणिजे, तैसे अधिभूतादी आगवे, हे अविद्येचेनी पालवे, जाकले तव मानावे, वेगळे ऐसे, तेची अविद्येची जवनिका फिटे, आणि भेदभावाची अवधी तुटे, मग म्हणो एक होऊनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती, पै कैशाचा गुंडाळा, वरी ठेविली स्फटिक शिळा, ते वरी पाहिजे डोळा, तव भेदली गमती, पाठी केश परवते नेले, आणि भेदले पण काय नेणो जाहले, तरी डांक देऊनी सांदिले, शिळे ते काई, नाते अखंडाची आयती, परी संगे भिन्न गमली होती, ते सारिलिया मागवती, जैसी का तैसी, तेवेची अहंभाव जाये, तरी ऐक्यते आधीची आहे, हेची साचे जेथ होय, तो अधियज्ञू मी, पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितले काजे काज मनी धरुनी, तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा, दाविजत असे, पहिलिया वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती, विषय द्रव्याची आहुती देऊनिया, मग वज्रासन तेची उर्वी, शोधुनी आधार मुद्रा बरवी, वेदिकारचे मांडवी शरीराच्या, तेथ संयज्ञाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे निपवाडे, यजिजती उदंड दे उंदेडे युक्ती घोषे, मग मन प्राण संयमू, हाची हवन संपदेचा संभ्रमू, येणे संतोष विजे निर्दुमू, ज्ञाना नळू, ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान दे ज्ञेयी हरपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे, तया नावगा अधियज्ञू, ऐसे बोलला जव संवर्ज्ञू, तव अर्जुन अधिप्राज्ञू, तया पातले ते, हे जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसतू आहासी बरवे, या कृष्णाची या बोलासवे, येरु सुखाचा जाहला, देखा बालकाची या आणि धीन जाईजे, का शिष्याचेनी जाहलेपणे होईजे, हे सद्गुरूची एकेलीने जाणीजे, का प्रसवतिया, म्हणून सात्विक भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी, न समाज तसे परिबुद्धी सावरुनी देवे, मग पिकलिया सुखाचा परिमळू, का निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला, म्हणे परिसणे यांची राया, आई के बापा धनंजया, ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळती तेही जळे, जे आताची सांगितले होते, आगा अधियज्ञ म्हणितला जयाते, जे आदींची तया माते, जाणोनी अंती, ते देह झोल ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपण होऊनी, जैसा मठ गगना भरुनी, गगनीची असे, ते प्रतीतीची या माझ घरी, तया निश्चयांची वोवरी, आली म्हणून बाहेरी नवेची से, ऐसे सबाह्य ऐक्य संचले, मीची होऊनी असता रचिले, बाहेर भूतांची पाचही खवले, नेणताची पडिली, आता उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडिली या गहन कवण तयाचे, म्हणून प्रतीतीची ये पोटीचे पाणी न हले, ते ऐक्याची आहे वोतिली, की नित्यतेची या हृदयी घाली, जैसी समरस समुद्री धुतली रुळे चीना, पै अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे, ना तरी सरपे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले, तरी सांगपा काय मोडिले, अवेवा माझी, तैसा आकारू हा आहाच भ्रंशे, वांचुनी वस्तू ते सांचिलीची असे, तेची बुद्धी जालिया विसकुसे, कैसेनी आता, म्हणोनी या परी माते, अंतकाळी जाणत साते, जे मोकली ती देहाते, ते मीची होती, एरवी तरी साधारण,
उरी आदळलिया मरण, जो आठवू धरी अंतःकरण, तेची होईजे. जैसा कवणू एकू काकुळती, पळता पवनगती, दुपावली अवचिती, कुहा माझी पडियेला. आता तया पडणया आरवते, पडण चुकवावया परवते, नाही म्हणून तेथे पडावेची पडे. तेवी मृत्यूचेनी अवसरे एके, जे येऊनी जीवासमोर ठाके, ते होणे मगन चुके भलतया परी. आणि जागता जव असिजे, तव जेणे ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेवो देखिजे, तेची स्वप्नी. तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणची मरे फार हो लगे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची दुआ. डोळा जे देखावे, का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेरी आगवे, मीची करुनी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. अर्जुना ऐसे जाहालिया, मग न मरीजे देह गेलिया, मा संग्रामो केलिया, भय काय तुझ. तू मन बुद्धी साचेसी, जरी माझी या स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी, हे माझी भाक. हेच काहीसया होय, ऐसा जरी संदेही वर्त तू आहे, तरी अभ्यासूनी आधी पाहे, मग नव्हे तरी कोपे. येणेची अभ्यासेसी योगू, चित्तसी करिपा चांगू, अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर राहो अथवा जावो. जे नाना गती ते पाविते, ते चित्तवरील आत्मयाते, मग कवण आठवी देहाते, गेले की आहे. पै सरिते चिन ओगे, सिंधू जळा मिनले घोगे, ते काय वर्तत आहे मागे, म्हणून पाहो येती. नाते समुद्रची होऊन ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जाहले, जेथ यातायात निमाले, धनानंद जे. जयाचे आकाराविण असणे, जया जन्मना निमणे, जे आघ्रवेची आघवेपणे देखत असे. जे गगनाहुनी जुने, जे परमाणुहुनी साने, जयाचे सन्निधाने विश्व चळे. जे सर्वातेत ययाविये, विश्व सर्व जिणे जिये, हे तुझया बिहे अचिंत्य जे. देखे वोळंबा इंगळून चरे, तेजी तिमिर न शिरे, जे देहाचे अंधारे चर्मचक्षुसी. सुसडा सूर्यकर्णांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानी यांची, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. तया अव्यांग वाणे या ब्रह्माते, प्रयाणकाले प्राप्ते, जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे. बाहेरी पद्मासन रचुनी, उत्तराभिमुख बैसोनी, जीवी सुखसुनी कर्मयोगाचे. आंतू मिनलेनी मनोधर्मे, स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे, आपोआप संभ्रमे मिळावया. आकळलेनी योगे, मध्यम मार्गे, अग्निस्थानेनी निगे ब्रह्मरंध्रा. तेथ अचेत चित्ताचा सांगा तू, आहाच वाडा दिसे मांडतू, तेथ प्राणू गगना अंतू संचरे का. परी मनाचेनी स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होऊनी. तो जडजडा ते विरवितू, भ्रुलता माझी संचरतू, जैसा घंटानाद लयस्तू घंटेसीच होय. का झाकलिया घटीचा दिवा, नेणेजी काय जाहला केवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. तो केवळ परब्रह्म, जया परमपुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊनी ठाके. सकळा जाणणे या जे लाणी, तिथे जाणीवेची जे खाणी, तया ज्ञानियांची ये आयणी, जया ते अक्षरू म्हणिपे. चंडवा ते निहीन मोडे, ते गगनची की फुडे, वाचुनी जरी होईल मेतुडे, तरी उरेल कैचे. तेवी जाणणे या जे आकळिले, ते जाणीवले पणेची उमाणले, मग नेणवेची तया म्हणितले अक्षर सहजे. म्हणोनी वेदविद नर, म्हणती जया ते अक्षर, ते प्रकृतीसी परमात्म स्वरूप. आणि विषयांचे विष उलंडुनी, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी, आहाती देहाची या बैसोनी,
झाडा तळी ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामसी अधिप्रेत सर्वदा जे जयाची या आवडी न गणिती ब्रह्मचर्याची सांकडी निष्ठुर होऊनी बापुडी इंद्रिये करीती ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध जयाची ये थाळी ये वेद चुबुकळीले ठेले ते पुरुष होती जे या परी लया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो तेथ अर्जुनाचे म्हणितले स्वामी हेची म्हणावया होतो मा पामी तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोलीचो का परी बोलावे ते अति सोहोपे तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे तुझ काम नेणो सक्षेपे सांगेन ऐक तरी मनाया बाहेरीली पडकडे या वयाची सविया सवे मोडे हे हृदयाची या दोही बुडे तैसे कीजे परी हे तरीच घडे जरी संयमांची आखडे सर्वद्वारी कवाडे कळा सती तरी सहजे मन कोंडले हृदयींची असेल उगले जैसे कर्णचरणी मोडले परिवरून संडी तैसे चित्त राहिली या पांडवा प्राणांचा प्रणवूची करावा मग अनवृत्ती पंथे आणावा मूर्ध्वी वरी तेथ आकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी तव वरी तो समीरू निराळी की जे स्थिरू मग लग्नी जेवी ओंकारू बिंबी व विलसे तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथेची प्राणुपुरे मग प्रणवांती उरे पूर्ण घनचे म्हणवनी प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत सांता यापरी तेजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते जया पावणया परवते आणिक पावणे नाही तेथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये नाहे स्मरण मग होय काय सावरी अंती इंद्रिया अनुघड पडलिया जीवितांचे सुख बुडालिया आतुबाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे ते वेळी बैसावेची कवणे मग कवण निरोधी करणे तेथ काह्याचेनी अंतःकरणे प्रणव स्मरावा तरी का ऐशिया हो ध्वनी जणे धारा देशी हो मनी पै नित्य सेविलामी निदानी सेवकू होय जे विषयांसी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाऊनी माते हृदयी सुनी भोगी ताती परी भोगी तिया अराणुका भेटणे नाही क्षुधांतिका तेत चक्षुरादी रंका कवण पाडू ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मजशी लिकटले मीची होऊनी आटले उपासिती तया देहावसान जय पावे ते तीही माते स्मरावे मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते कायसी पै रंकू एक आडलेपणे काकुळती धावगा धाव म्हणे तरी तयाची एक ग्लानी धावणे काय न घडे मज आणि भक्तांची तेची दशा तरी भक्तीचा सोसू कायसा म्हणवनी हा ध्वनी ऐसा न वाखाणावा तीही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा तो आभारू ही जीवा साहवेची ना ते ऋणवैपण देखोनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी देहे वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा म्हणवनी आत्मबोधाची या पांजिरा सुयेत याते वरी आपुलिया स्मरणाची उवाईली ही व ऐसी करी सावली ऐसोनी नित्यबुद्धी संचली मी आणि तयाते म्हणोनी देहांतीचे साकडे माझ्या काहीची न पडे मी आपुलिया ती आपुलेकडे सुखेची आणि वरचिल देहाची गवसणी फेडूनी आहाच अहंकाराचे रज झाडूनी शुद्ध वासना निवडूनी आपण पा मिळवी आणि भक्ता तरी देही विषयी एकवंकीच्या ठावो नाही म्हणवनी अव्हेरू करिता काही वियेगू ऐसा न वाटे ना तरी देहांतीची मिया यावे मग आपण पे याते ज्ञावे हेही नाही स्वभावे जे आधीची मज मिनले येरी शरीराची या सलिली असते पण हे सावली वांचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीच आहे ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत म्हणवनी देहांती निश्चित मीची होती मग क्लेशतरुची वाडी जे तापत्रयाग्नीची सगडी
जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे, जे दैन्याचे दुबते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखांचे पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मूळ, जे कुंकुमारचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसणे, जे विकारांचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे, जे काळाचा खिचू उशिटा, जे आशेचा अंगवटा, जन्ममरणाचा बोलीवंटा स्वभावे जे भुलीचे भरीव, विकल्पांचे वोतीव, किंबहुना पेव विंचुवांचे, जे व्याघ्रांचे क्षेत्र, जे पण्यागनेचे मैत्र, जे विषया विज्ञानयंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा सवो चोराचा, जे कोडी यांचे खेव, जे काळसर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन जे वैरियाचा पाहणेरू, जे दुर्जनांचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थांचा, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिनले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे, ऐसे जे हे शरीर तेतेन पवतीची पुढती नर, जे होऊनी ठेले अपार स्वरूप माझे, एरवी ब्रह्मणपणचिये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियांचे जैसे पोट न दुखे, नातरी चेलिया नंतरे, न बुडीजे स्वप्निचेनी महापुरे, ते बी माते पाबले ते संसारे लिंपतीची ना, एरवी जगदाकारांचे सिरे, जे चिरस्थायींचे दुरे, ब्रह्मभुवनगा चवरे लोकाचळांचे, जिये गावींचा पहारू दिबोवरी, एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, विळोनी पांथी उठी एकसरी चवदाणा जणांची, जे चौकडिया सहस्र जाये, ते ठाये ठावो वेळूची होये, आणि तैसेची सहस्र वरिये पाहे रात्री जेत, एवढे अवोरात्र जेथींचे, तेणे न लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गीचे चिरंजीव, येरासुरगणांची नवाई, विशेष सांगावी येत काही, मुद्दल इंद्राचीची दशा पाही, जे दिहाचे 14, परी ब्रह्मयाचियाही 8 पहारते, आपुलिया डोळा देखते, जे आहाती गा तयांते अहोरात्रविद म्हणिपे, तये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केहीन समाये, ऐसे अव्यक्तांचे होय व्यक्त विश्व, पुढती देहाची चौपहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे, शारदीये चिये प्रवेशी, अभ्रेजिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैसी निगती पुढती, तैशी ब्रह्मदिनाची ये आधी, हे भूतसृष्टी मांदी, मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे, पाठी रात्रींचा अवसरू होय, आणि विश्व अव्यक्ती लया जाये, तोही युगसहस्र मोटका पाहे, आणि तैसेची रचे, हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रळयो आणि संभूती, ये ब्रह्मभुवनाच्या होती अहोरात्रा माझी, कैसे थोरवीचे मान पाहे पा, तो सृष्टीबीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीची या मापा शिग जाहला, एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावींचा गा पसारा, तो हा दिनोदयी एकसारा मांडतू असे, पाठी रात्रींचा समोपावे, आणि अपैसाची सांडवे, म्हणिये जेथींचे तेथ स्वभावे साम्यासी ये, जैसे वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन जाहले, तैसे अनेकत्व जेथ सामावले, ते साम्य म्हणिपे, तेथ समविषमन दिसे काही, म्हणवनी भूते हे भाष नाही, जेवी दुधाची जाहलिया दही नामरूप जाय, तेवी आकारलोपा सरिसे, जगाचे जगपण भ्रंशे, परी जेथ जाहले ते जैसे तैसेची असे, ते तया नाव सहज अव्यक्त, आणि आकारावेळी तेची व्यक्त, हे एकास्तव एक सुचित, एरवी दोन्ही नाही, जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे, पुढती ते घनाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती, ही दोही जैसी होणी, एकी साक्षीभूत सुवर्णी, तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी वस्तूंच्या ठाई, ते तरी व्यक्तना अव्यक्त, नित्यना नाशवंत, या दोही भावा अतीत अनादि सिद्ध, जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्वपण नासिलेनी न नासे,
अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा पाहे पा तरंग तरी होत जात परी तेथ उदकते अखंड असत तेवी भूताभावी नाश न नाशत अविनाश जे नातरी आटतिये अलंकारी नाटते कनक असे जया परी तेवी मरतिये जीवाकारी अमर जे आहे जया ते अव्यक्त म्हणोये कोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मना बुद्धीन सापडे म्हणवनिया आणि आकारा आलिया जयाचे निराकारपण न वचे आकार लोपे न विसंचे नित्यता गा म्हणवनी अक्षर जे म्हणिजे तेवेची म्हणता बोधुही उपजे जया परवता पैसनु देखिजे या नाम परमगती परी आघवा इही देहपुरी आहे निजिलियाचे परी जे व्यापारू करवी ना करी म्हणवनिया एरवी जे शारीर चेष्टा त्या माझी एकही न ठकेगा सुभटा दाही इंद्रियांच्या वाटा वाहताची आहाती उकुलुनी विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा तो सुखदुःखाचा राजवाटा भीतराही पावे परी राहो पहुडलिया सुखे जैसा देशींचा व्यापारू न ठके प्रजा आपुला लेनी अभिलाखे करिताची असती तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे इंद्रियांचे करणे पूर्ण वायूचे हे देहक्रिया आगवी न करिता करविता होय बरवी जैसा न चलविते रवी लोकू चाले अर्जुना म्हणतया परी सुतला ऐसा आहे शरीरी म्हणोनी पुरुषोगा अवधारी मणिपे जयाते आणि प्रकृती पतिव्रते पडिला एकपत्नी व्रते येणेही कारणे जयाते पुरुषो म्हणेये पै वेदांचे बहुवसपण देखेची ना जयाचे अंगण हे गगनाचे पांघरुण होय देखा ऐसे जाणूनी योगीश्वर जयाते म्हणती परात्पर जे अनन्यगतीचे घर दिवसित ये जे तनुवाच चित्ते नाही की ते दुजिये गोष्टी ते तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू ऐसासाच जयाचा मनोधर्मू तया आस्तिकाचा आश्रमू पांडवा घा जे निगर्वांचे गौरव जे निर्गुणाची जाणीव जे सुखाची राणीव निराशांसी जे संतोषया वाढिले ताट जे अचिता अनाथांचे मायपोट भक्तीसी उजू वाट जया गावा हे एक एक सांगोनी वाया काय फार करू धनंजया पै गेलिया जया ठाया तो ठावेची होईजे हिवांची या झुळका जैसे हिवची पडे उष्णोदका का समोर जाली आरका तमाची प्रकाशू होय तैसा संसारू जया गावा गेला सांता पांडवा होऊनी ठाके आघवा मोक्षाचाची तरी अग्नी माझे आले जैसे इंधनाची अग्नी जाहले पाठीन निवडेनी काही केले काष्ठपण ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणेही करिता परी ऊस नवे पंडुसुता जिया परी लोहाचे कनक जाहले हे एके परेसेची केले आता आणिक कैसे ते गेले लोहत्व आणि म्हणवनी तू पहोनी मागवते जेवी तुधपणा न येची निरुते तेवी पावनिया जयाते पुनरावृत्ती नाही ते माझे परम साचोकारे निजधाम हे आंतुवट तुझ वर्म दाविजत असे तेवेची आणिके हे एके प्रकारे हे जाणता हे सोपारे तरी देह सांडितेनी अवसरे जेथ मिळती योगी अथवा अवचटे ऐसे न घडे जे अनवसरे देह सांडे तरी मागवती येणे घडे देह सीची म्हणवनी काळशुद्धी जरी देह ठेविती तरी ठेवित खेवी ब्रह्माची होती एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती ये दोन्ही अवसाराधीन आहाती तोची अवसरू तुझ प्रती प्रसंगे सांगो तरी एकेगा सुभटा पातलिया मरणाचा माझी वटा पांचे आपुला लिया वाटा निगती अंती ऐसा वरी पडिला प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमून गिळी स्मृती नव्हे आंधळी न मरे मन हा चेतना वर्गू आघवा मरणी दिसे टवटवा परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसणी होऊनी ऐसा हा सावध हा समजावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा आथी पहा वारणे का उदके जे दिवियाचे दिवीपण झाके ते असतीच काय देखे दिठी आपुली
तैस्या देहांतीचेनी विषमाते देह आंत बाहेरी श्लेष्मा अंते ते विजोनी जाय उजिते अग्नीचे ते वेळी प्राणासी प्राणू नाही तेथ बुद्धी असोनी करी लकाई म्हणोनी अग्निविण देही चेतनाद धारे अगा देहीच्या अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू बोला वाया आयुष्य वेळू आपला अंधारे गिवसी आणि मागील स्मरण आघवे ते तेणे अवसरे सांभाळावे मग देह तजुनी मिळावे स्वरूपी की तव तया श्लेष्माचे चिलखी चिखली चेतनाची बुडोनी नेली तेथ मागिली पुढली हे ठेली आठवण सहजे म्हणोनी आधी अभ्यास जो केला तो मरण न येताची निमोनी गेला जैसे ठेवणेन दिसती मालवला दीपू हातीचा आता असो हे सकळ जाणपा ज्ञानासी अग्निमूळ तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आधी आता अग्निज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामाजी मासू उत्तरायण ऐशिया समयोगाची निरुती लाहोनी जे देह ठेविती ते ब्रह्मची होती ब्रह्मविद अवधरिगा धनुर्धरा येथवरी सामर्थ्य यया अवसरा तेवेची हा उजू मार्ग स्वपुरा यावया पै एथ अग्नी हे पहिले पायतरे ज्योतिर्मय हे दुसरे दिवस जाणे तिसरे चौथे शुक्ल पक्ष आणि सामास उत्तरायण ते वरचिलगा सोपान येणे सायुस सिद्धी सदन पावती योगी हा उत्तम काळू जाणीजे याते अर्चिरा मार्गू म्हणीजे आता अकाळू तोही सहजे सांगेन ऐक तरी प्रयाणाची या अवसरे वातश्लेषा सुबरे तेणे अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके सर्वेंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण अग्नीचे अग्निपण जाये मग तो धूमची अवगा होय तेणे चेतना गिवसिली ठाये शरीरीची जैसे चंद्राड आभाळ सट्ट दाटे सजळ मग गडदना उजाळ ऐसे जावळे होय कामरे ना सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्याद वेळू ठाकी ऐसी मनबुद्धी करणी सभोवती धुमाकुळाची कोंडणी तेथ जन्मे जोडलिये वाहणी युगची बुळे हागा हातीचे जे वेळी जाय ते वेळी आणि का लाभाची गोठी हे काय आहे म्हणोनी प्रयाणी तव होय ये तुली दशा ऐसी देहा अंतुस्थिती बाहेरी कृष्णपक्षू वरी राती आणि सामासही वोडवती दक्षिणायन इये पुनरावृत्तीची चराणी आघवी एकवटती जयाची या प्रयाणी तो स्वरूपसिद्धीची कहाणी कैसेनी ऐके ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणोनी चंद्रावरी जाणे घडे मग तेथुनी मागुता बहुडे संसारा ये आम्ही आकाळू जो पांडवा मणितला तो हा जाणावा आणि हाची धूम्रमार्गू गावा पुनरावृत्तीची या येर तो अर्चिरा मार्गू तो वसता आणि असल तू साविया स्वस्त चांगू निवृत्ती परी ऐशिया अनादी या दोन्ही वाटा एकी उजू एकी अव्हाटा म्हणोनी बुद्धिपूर्वक सुबटा दाविलिया तुझ काजे मार्गामार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिताहित जाणावे हिताची लागी पाहे पा नाव देखता बरवी कोणी आड घाली काय अथावी का सुपंत जाणून या अडवी रिगवत असे जो विष अमृते ओळखे तो अमृत काय सांडू शके तेवी जो उजू वाट देखे तो अवांटा न वचे म्हणवनी पुढे पारखावे खरे कुंडे पारखिले तरी न पडे अनवसरे कही एरवी देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम जन्मे अभ्यासिलियाचे हनक काम जाईल वाया जरी अर्चिरा मार्ग चुकलिया अवचेटे धूम्रपंथे पडलिया तरी संसारपांती जंतुलिया भवतची असावे हे सायास देखोनी मोठे आता कैसे निपा एकवळ फिटे म्हणोनी योगमार्ग गोमटे शोधिले दोन्ही तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे परी दैवगत्या जो लाहीजे देहांती जेणे ते वेळी म्हणितले हे नव्हे वाया अवचटे काय पावे देह त्यजुनी वस्तू होवावे मार्गेची की
तरी आता देह अथवा जावो, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजे दोरी सर्पत्व वावो, दोरा चिकडूनी. मज तरंगपण असे की नसे, ऐसे हे उदकासी काही प्रतिभासे. ते बलते वा जैसे तैसे उदकची की. तरंगाकारे न जन्मेची, न तरंगालोपे न निमीची. तेवी देही जे ठेहेची वस्तू जाहले. आता शरीराचे तयाची ठाई, आडनावही उरले नाही. तरी कोणे काळी काही निमेते पाहे पा. मग मार्गाते कासया शोधावे, कोणे कोठुनी के जावे. जरी देशकालाधी आगवे, आपणची असे. आणि हा गा घटू जे वेळी फुटे, ते वेळी तेथेची आकाश लागे नीट वाटे. वाटा लागे तरी गगना भेटे, एरवी चुके. पाहे पा ऐसे हन आहे, की तो आकारुची जाये. येर गगन ते गगनची आहे, घटत्वाही आधी. ऐसिया बोधाचेनी सुरवाडे, मार्गामार्गाचे साकडे. तया सोहम सिद्धा न पडे, योगी ह्यांसी. या कारणे पंडुसुता, तुवा होआवे योगयुक्ता. येतुलिनी सर्व काळी साम्यता, औपसया होईल. मग भले तेत भले तेव्हा, देह असो अथवा जावा. परी अबंधा नित्य ब्रह्मभावा, बिघडू नाही. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरणे नापलवे. मजी सरगर संसाराचेनी लागवे, झकवेना. येणे बांधे जो योगी होय, तयासीची या बोधाचे निटपण आहे. काजे भोगाते पेलुनी जाये, निरूपाजे निजरूपाजे. पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे गाजती राणीवा. ते सांडणे मानुनी पांडवा, डावली जो. जरी वेदाध्ययनायांचे जाले, अथवा यज्ञाचे शेतीची पिकले. का तपोदानांचे जोडले, सर्वस्व हनचे. तया आगवाची पुण्याचा मळा, भारू आतवनी जयाये फळा. जे परब्रह्मा निर्मळा, सांटीन सरे. जे नित्यानंदाचे माने, उपमेचा कांटाळा न दिसे. पहा वेदयज्ञादी साधने, जया सुखा. जे विटेना सरे, भोगी तयाचेनी पवाडे पुरे. पुढती महासुखाचे सोयरे, भावंडची. ऐसी दृष्टीचेनी सुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसणे. जे शतमखीही अंगवणे, नोहेची एका. तया ते योगीश्वर अलौकिके, दिठेचीनी हात तुके. अनुमानती कौतुके, तव हळुवट्ट आवडे. मग तया सुखाची किरीटी, करुनिया पाऊटी. परब्रह्माची ये पाठी, आरूढती. ऐसे चराचर कैक भाग्य, जे ब्रह्मेशा आराधना योग्य. योगी यांचे भोग्य, भोगदनचे. जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा. जो जीवाचा जिव्हाळा, विश्वाचिया. जो सर्वज्ञतेचा बोलावा, जो यादवकुळीचा कुळदिवा. जो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. ऐसा कुरुक्षेत्रीचा वृत्तांतू, संजयो रायासी असे सांगतू. तेची परी ऐसा पुढारी मातू, ज्ञानदेव म्हणे. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां अष्टमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः हरे नमः हरे नमः.